काही म्हणत नाहीत. हे एकमेव पद आहे जिथे नवऱ्याच्या बायकोला जात नाही, तर प्रत्येक नवऱ्याच्या बायकोला जातं. सरपंच सरपंचीन, अरे तिला काही केलंच नाही तरी सरपंचीन. असू द्या, म्हणजे डॉक्टर असला डॉक्टरीन, मास्तर असला मास्तरीन, आहे की नाही. तसं आपले कुठलेच पद बायकोला जात नाही. गायकाची गायकीन कोण म्हणत नाही, पकवाजाची पकवाजीन कोण म्हणत नाही, कीर्तनकारच्या बायकोला कीर्तनकारीन कोण म्हणत, त्याला बायकोच कीर्तनकार पाहिजे. तसं महाराजाच्या बायकोला बी कोण महाराजीन म्हणत नाही. हे ज्याचं त्याचं ज्याची त्याला आहे. चला विनोद राहू दे, विषयाकडे या. माप ताकद आहे म्हणून कौतुक आहे मला. माझा देव उच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. इथं जात वित गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. हा इकून गेला आणि हिकून आला. माझा प्रश्न आहे बाळा, तुला बाटली ठेवली कुठं? कीर्तनाला आले हेच खूप भाग्य आहे. कारण कीर्तनाचा मंडप साधं सुद्धा नाही. काही माणसं म्हणले ताई कीर्तनाला निघालतो पण आलो नाही, काय म्हणले ताई आलतं पण बसलं नाही, काय म्हणले ताई आलतं पण मधनच फोन आला निघून गेलो, काय म्हणले ताई शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्हाला कीर्तनात यावंसं वाटत नाही, बसावंसं वाटत नाही, कीर्तन कळत नाही, खरंच मायबाप तुमची चूक नाही. तुमचं पाप तुम्हाला कीर्तन कळत, मी नाही. नामासी विनमुख तू नर पापिया हरिविना धावया. तथ्य लक्षात घ्या. खूप ताकद आहे पंढरीच्या या ताकद या धर्ममंडपात. मग आम्ही विचार केला, देवा आम्ही संसारिक माणस रे, आमच्यासारख्याने जमणार आहे का? ज्ञानोबराय म्हणले हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी प्रीत रस स्वादासी नेणे जेवी. एक वस्तू आहे मा, आमटीत जाती, पिठल्यात जाती, वर्णात जाती. वस्तू आहे, पदार्थ नाही. पळी हुशार एक तुम्ही. पळी मला तुमचं सगळं गोड वाटतं, फक्त तोंड गोड वाटत नाही. मला सगळं आवडतं तुमचं, तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, तुमचं नेचर, सगळ्या गोष्टी, तुमचा कर्तृत्वपणा. पण नुसतं भांडण लागावं. माझा बाप काय भिकारी नव्हतं तुझ्यासारख्या दलिंद्राच्या दारात दिले, लय मोठ्याची मी, फक्त माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं, तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला. माझंच नशीब नाश कसं माझ्या पदरात पडला. आमच्या घरी काय भिक नव्हती लागली तुझ्या दारात दिल कराया. खरंच ग माय, खरंच आपण लय श्रीमंत आहे माहिती आहे. खरंच आई शपथ माय. पण आपण श्रीमंत आहे, आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापानं आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आपली. आपलं धर्मशास्त्र आहे, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथं भगवंताचा वास आहे. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण बिका पाटलाचा, अहो मग लक्ष्मण रामाचा. लक्ष्मण असं वाटतं या मंडपाला फाशी घ्यावी. तुम्ही ना तुम्ही असं म्हणजे असं मुद्दाम करताय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मायापासनं, पण तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय काही काही तर आशी बसल्यात, त्यांच्याकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी. त्यांना काही घेणं देणंच नाही कीर्तनाविषयी. बोलत जा रे, मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का? लेट पोचताय का तिथं? असते असते, होत असते, वय येतं होत असते. एकदा झटका बसल्याशिवाय कळत नसते. कसं आहे दादा, ज्या वयात जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आणि ज्या वयात कर्तृत्व साधता आलं ना, हे वय जर निघून गेलं ना दादा, आयुष्यात सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र खात नाही. वय येतोपर्यंत पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही कमवून घ्यायच. लोक ही स्वार्थी आहेत रे, ही लोक इतकी स्वार्थी आहेत ना. मायबाप कोरोनात कळलं असं, कोण कोणाला खात नाही. मला तर लय मजा आली. मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. लय माजली होती लोक, लय आमच्या समोर आईट खायची, लय जिरली. करोडपती होता पण पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको कुत्र्यासारखी भाकर टाकायची. तेव्हा मी त्याला सांगितलं ही खरी लायकी. मजा आली ना.
करोनात काय चांगलं झालं काय वाईट झालं मला माहित नाही, पण एक गोष्ट लईच चांगली झाली, नकट्या सुद्धा पुरी खपली. चांगल्या तर गेल्या, यात काही वादच नाही. चिचुक्या इतकं नाक, ती बी फुलाच्या गाडीत हसत हसत गेली. याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. मजा आली. खरं सांगू, सगळं करतो रे बाळा आपण, पण सत्य विसरतो. आयुष्यातून तरुण मुला मुलींना माझी एकच विनंती आहे, काय मजा करायची काय मस्ती करायची करा, पण ज्ञानेश्वरी वाचा आयुष्यात. तुम्हाला सत्य कळेल. ज्ञानेश्वरी वाचा. काही पोरं मला म्हणतात ताई कळत नाही, नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबारांना तुम्ही मायबाप इतके उपकार आहेत. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसताना आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आजपर्यंत झाली नसते. इतके उपकार आहेत आपले संतांचे आपल्यावर. पुस्तकांचं काय घेऊन बसलात रे? पुस्तक वाचलं म्हणजे शाणा झाला. सावध संख्ये संतोषाला खोकडं पुस्तकं वाचे. पुस्तकं वाचून खोकडे शाणी होतात. ज्ञान या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाची आणि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबाऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं. चाचूचेनी सांडस आहे, खंडीच्या पाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ही ताकद आहे. थोडं सामर्थ्य समजून घ्या. मग भलती गोष्टीकडे जाऊ नका. तेने मुक्तीचारी आपण फक्त हरिमुखे अगदी त्या पळीसारखा संसार करा. जीवे वेगू ताकद लक्षात घ्या रे मायबाप. आम्हाला जेव्हा हे समजेल ना तर वेळ निघून गेलेली नसावी. वेळ कोणासाठी थांबत नाही. हे संतांचा उपकार समजून आम्ही पुढे यावं. लक्षात घ्यावं. लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले? जागेवर आले का? हा, मार्तिरांना पाठवलंय द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आणायला. सापडली नाही. अख्खा द्रोणागिरी पर्वत घेऊन लंकेकडे निघाले. मध्ये अयोध्या लागली आहे. भरतांनी पाहिलं असं काय वर म्हणजे सावलीनं अख्ख्या अयोध्या आपली बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलेलं आहे. भक्त कुणाला म्हणावं? जर माझ्या परमात्म्याने काय पाठवलाय तर तोही मी स्वीकारावा. त्याला भक्त म्हणावं, त्याला मारुती राया म्हणावं. तुलसीदास वर्णन करतात, श्री कुरुचरण सरोचरच निज मन मुकुर सुधारे बरन बुरक पिरपि मलच सूचतायक परिचर बुद्धिहीन तनु चाणिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विख्याति मोहिन हर मुख सुविचार. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या. बाण स्वीकारला कारण रामाचं नाव आहे. कुणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती. कुठे? कुठे चाललाय? लंकेला. कशासाठी? लक्ष्मणाला शक्ती लागली. सूर्योदयाच्या आधी पोचायचं आहे. नाही पोचलो तर जीव जाईल त्यांचा. बुटी सापडली नाही, पर्वत घेऊन चाललोय. कधी झालं? कसं झालं? कसं काय झालं? मला वेळ सांगा, मला काय सांगा, मला स्थिती सांगा, मला काहीतरी सांगा. वर्णन तरी करा. खूप दिवस झालं विरहामध्ये तरसतोय मी.
मारुतीराय म्हणले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण माझ्याकडे आत्ता वेळ नाही. मी स्वामीच्या वचनाशी बांधील आहे, मला जावं लागेल. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर नाही मग मातोडकर. उर्मिला लक्ष्मणांची पत्नी तिकडून आल्या. म्हणजे मारुतीराया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य कसा उगवतो मी बघते, कारण सूर्यात ताकद नाही. एका पतिव्रतेच्या मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही. मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. त्याला स्त्री म्हणायचं. इतकी ताकद आहे माय तुमच्या. आवाज एक कॉन्स्टंट आवाज राहू द्या. मग आम्ही विचार केला ज्ञानोबराया जर मुक्त्या साधायची गरज नाही तर हे योगी मुनी ऋषी ज्ञानाला कोण खातं हो? 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय आहे चांगल्या महाराजांचं. 14 विद्या 64 कला पारंगत 1400 वर्षाचं 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. कारण आहे उपचता ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी. कारण आहे ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. सोपं नाही हे म्हणायचं सोपं आहे. 40 वेळा हरिपाठ पाठ केला ती म्हणतो तू पुढं म्हण मी मागं म्हणतो पुढचं माझं अडकतोय. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं अवघड आहे. आजही बऱ्याच लोकांना पुढं हरिपाठ म्हणा येत नाही. पुढचा पुस्तक धरतो मागचा नियम मस्त म्हणतो, लाईनीनं येतं पण पुढं गुतत. मग 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद म्हणायचं सोपं आहे, करायचं सोपं. पाठ आहेत मुखपाठ, फायदा मस्तक कुठे आहे? तो किता तुलनेस ब्रह्म तुकासियाने मैनो निरामेश चरणी मस्तक ठेविले त्यांनाही माहित आहे ब्रह्मदिकाची ताकद तुकोबारायांमध्ये आहे, कारण तुकोबारायांच्या नामात माझ्या विठ्ठलाचं नाम आहे. मग आम्हालाही कळून चुकावं हरिमुखे. मग कशाला तिने मुक्तिचारी? फक्त देवाचे द्वारे उभा क्षण सुद्धा पुण्याची गणना करू शकत नाही एवढं पुण्य त्या हरीच्या नामाचं आहे. आम्ही विचारलं ज्ञानोबा आम्ही संसारिक माणसं आहे, आमच्या सारख्याने जमणार आहे का? मग आम्ही विचारलं आमच्या सारख्याने जमत नसेल तर करून काय फायदा आहे? ज्ञानोबा म्हणले हरकत नाही. जेव्हा माणूस देवाकडे जातो ना तेव्हा माणूस राहत नाही. अवस्था बघा. ती लवणाची कुंजरे सुलिया लवण सागरे नोहेची माघारे परती जेवी. मिठाचा हत्ती केला. काय केला? मिठाचा काय केलं? नाही माझं बी आता बळ संपतच आलंय. अरे तुम्ही फक्त उशीरवर बसलाय, माझं दिवसातलं 3रं आहे. काय अडवणी करताय? उद्या बी आहे ते विचार करायचा जा थोडासा. हा बोला. मिठाचा हत्ती केला. काय केला? हत्ती. कशाचा? 12 फुटाचा केला. किती? कोपऱ्यातनं लय आवाज यायलाय. काय केला रे बाळा? लय मागापासून ओढत होते तुम्ही. काय केला रे? हत्ती केला रे दादा. काय केला? ताड बसा एकदम स्ट्रेट बसा. माझ्याकडे बघा पट. मला मग असं केलं की थोडस नाही का. ताट माझ्याकडे बघा फक्त. काय चालू आहे? सॉरी मी काय सांगतेय?
तुम्ही काय ऐकताय? काय ठेवलंय? स्पीक लाऊडली, मोठ्याने बोला. काय ऐकताय? अजून मगाशी खूप आवाज होता रे. काय ऐकताय? अजून मोठ्याने. काय ऐकताय? अजून मोठ्याने. नशीब तुम्हाला जाणीव आहे कीर्तन हे नशीब आहे. पटपट. या वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं, पिक्चरचं नाव मोठं जनरल नॉलेज. हे नवीन झालं दादा, जरा जुनं सांगा. 7-8 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं. सैराट मधल्या हिरोचं नाव बोला. हिरोईनचं नाव. आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद येतो. इतके उपवास केले माय तुम्ही, कुठं चुकलं देवच जाणे रे. पटपट. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या पुढचं. शांत गेली शालू गेली, आता कोणाचं नाव आला? जवा भक्ती सतू माझ्याकडे. माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. फक्त विनंती एवढीच आहे, बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलं की फिरू. शेवटचा प्रश्न. ज्ञानवरांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? चूक खरंच तुमची पण नाही. मायबाप, लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. तुमचं लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. त्याला संस्कार म्हणायचे असतात. तुम्ही जे करता ते अनुकरण लेकरं करतात, माहिती आहे तुम्हाला? हा, अहो आजही माझी माय नको लेकराला मोबाईल देत जाऊ. हा, तेवढंच नादी लागतं, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती. अगं मग थोडे वेळ देत जा. एकदा घेतलं की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही? तुझं अगं 1.5-2च आहे. तुझं आहे ती, तुझ्या गुडघ्यापर्यंत आहे. तुझं ऐकत नाही. परळीच्या बाया तुझं. अगं माय तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2च ऐकत नाही. वेळच करते का माय? माय राज घडलं त्याचं कारण माझ्या मासाहेब जिजाऊ आहेत. स्त्री शक्ती खूप मोठी आहे का, ओळखून घ्या फक्त. या अवघड आहे जरा अवस्था. 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होता. लाज वाटते का रे, चडीतला पॅन्टेत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला माडपात. ऐकलं कीर्तन लय नको पाजूळ म्हणला. आता हा, आपण म्हणजे बापाला घाबरत नाही. जुगे का नाही साला म्हणला. तो काही चीज आहे काय? समोरून बाप आला, त्याने चुळीले मावाशी म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं खरे आताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही. ती म्हणला, ए बापाला घाबरणाऱ्यातली आवलत आपण नाही. म्हणलं मागं का घेतली? ती त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. याचा पोरगा काही संत होणार आहे का? धन्य माता पिता तयाशी. अरे परंपरेनं चालतं रे ज्ञान. पण विनंती आहे, परंपरेमध्ये ज्ञान असू द्या. परंपरेमध्ये आपली हिंदू धर्मता, आपले संस्कार, आपली संस्कृती असू द्या. या विषयाकडे मग आम्ही संसारिक माणसात नानावर आहे. आम्हाला जमणार आहे का? तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्ही ताकद आहे तुमच्यात. मी म्हणलं ना, देवाचं नाव कसंही घ्या, पुण्य देतं. आणि जेव्हा आपण देवाकडे जातो ना, तेव्हा मिठाचा हत्ती 12 फुटाचा केला जागेवर आले. सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला माझा होता, मी आणला. आला का दादा? आला. असं मी किती हट्ट केला, तो येईल का? तो कशाचा? सायन्स आहे. पाण्यात विरघळतं मीठ राहत. अगदी तसा परमार्थ आहे. ज्यावेळेस आपण देवाकडे जातो ना, त्यावेळेस आपण माणूस राहत. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्यावेळेस आम्ही देवाशी संलग्न होतो त्यावेळेस आम्हाला कळतं की तो माझं स्वरूप नाही, मी त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे मी नाही, तोच मी आहे. आणि ही जाणीव ज्याला झाली त्याला द्वारकेचा राणा. आता प्रश्न माझा आहे, त्या पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे? अखंड वनवासीत पांडव. मग देव कुठल्या घरात राहतो? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. माय तुमच्याकडे दूध तापवतात कशात? कशात? पातेल्यात. तुमच्यात? बघुल्यात. यांच्यात पातेल्यात, तुमच्यात बघुल्यात. दूध तापवता? हा. तापवायच्या आधी काय करता माय? पातीलं हा स्वच्छ, कचरा राहू देत. आतून जास्त धुता का बाहेरून जास्त धुता? ठीक आहे, बाहेरून थोडा कचरा राहिला तरी
आतून स्वच्छ असलं पाहिजे. राहिलाच कचरा आतून काय होईल? नासेल ना, नासेल की नाही? आणि नासलेल्या दुधाचा काहीच फायदा. पनीर नासवलेल्या दुधाचा होतो, नासलेल्या नाही. नासवलेल्या, नासलेल्या नाही. तसंच वरून थोडे कपडे घाण असले तरी, चेहऱ्याला खड्डे असले तरी, काळं असलं तरी, स्टायलिश नसलं तरी, जिथे मन स्वच्छ आहे ना, जगाचा मालक त्या मनामध्ये राहतो. तुका मने चित्त करार राहिला सुद्धा मुखात त्याचं नाम पाहिजे. मग पांडवाच्या घरी राहिला व्यासमुनी. खून, खून म्हणजे खून नाही हा, सांकेतिक भाषा. नजर नजर में हाले दिल का पता चलते, हे तुम्हाला कळलं म्हणून दुसरं काही नाही माय बाप. सांकेतिक खून. हे करण्यापेक्षा हे करा म्हणजे हेच करा. असं खाण्यापेक्षा असं खा म्हणजे असंच खा. हरिमुखे काय होईल? अहो जगाचा मालक तुमच्यामध्ये वास्तव्याला राहील. आणि जेव्हा देव माझ्यासोबत असेल तेव्हा मला जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त काय पाहिजे? मुखात. मी सांगते ना, दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही सगळे मायबाप दोन्ही हात वर करा. ज्याच्यामुळे आपण आहोत त्याचं नाव घ्यायचं. सामर्थ्य आणि प्रेम किती असावं हे तुम्ही ठरवा. कारण आपण त्याला मानलं की तो आपल्यावर कृपा करतो. लक्ष्मी शारंग तडसी तपसी रघुवीर दाधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तडसी तपसी रघुवीर दाधा गोविंदा. राधा रघुमान राधा गोविंदा रघुमान राधा लक्ष्मी शारंग तडसी तपसी रघुवीर दाधा गोविंदा. लक्ष्मी शारंग तडसी तपसी रघुवीर दाधा गोविंदा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. घेतले ते घ्या. तुम्ही माझी वाट बघितल्यातच मी तुमचे धन्यवाद. चला, आधी तिचं नाव नंतर त्यांचं नाव, जेणेकरून परिपूर्णता येईल. मग आमच्या मुखात त्याचं नाव आणि जगाचा मालक आमच्यावर कृपा. विठोपाय रखुमाई
विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला, व्यासमुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा सामर्थ्यवान ज्ञानोबा जेव्हा हरीच्या नामाची पूर्तता करतात तेव्हा आम्हाला परमार्थाची पराकाष्ठा कळते आणि त्याची अनुभूती आम्हाला येऊन आम्ही त्या संगतीमध्ये जातो जिथे आम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळावा. आणि ही संगती तुम्हा आम्हाला मिळावी ही प्रार्थना पांडुरंग परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. गोड अट्टहास ज्यांच्यामुळे मला ही सेवा आली, सर्व गणवेश मंडळाच्या माध्यमातून, सर्व ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून, पण गांभीर्याने किंवा प्रामुख्याने आमचे गणेशदादा काळे, ज्यांना आम्ही जिगरदादा म्हणतो, अगदी मोठ्या भावाप्रमाणे चांगल्या वाईट काळात कायम पाठीशी असणारे, मी खरंच त्यांचे मनस्वी आभार मानते. तुमच्यामुळे एवढी गोड माणसं आम्हाला भेटली. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही सर्व मायबाप इथे जमलात, पावसाचं एवढं वातावरण असताना इथे बसलात, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर ही गोड टाळकरी संस्थेतली ही मुलं, तुकोबाराय म्हणले 22व्या वर्षी परमार्थ कळला, त्याच्या अगोदरही लेकरं परमार्थात आहे. ताकद आहे माऊलींची. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. गेली 3 तास तुम्ही एवढ्या आनंदाने नाचताय. अरे हे कटाळे ऐकून ऐकून पण तुम्ही नाचून कटाळे नाही. एकाचं तर दोतर गेलं, पण आता काय करता माहिती ना. आणि नाचताना कीर्तनात लाज बाळगूच नाही परमार्थाची करताना. त्याच्यामुळे ही अगदी पांडुरंग स्वरूप असणारी ही सगळी लेकरं, ही लेकरं, अरे तुमची पोरं बंगला बांधणार, मी लिहून देते. तुमची पोरं बंगला बांधणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. ही पोरं बंगला बांधतील नाही माहीत नाही, पण जिथं असतील मायबाप घरात आणि धर्म खांद्यावर असायला विश्वास नाही देता. ताकद त्यांच्या नामचिंतनाची. गोड गायनाचार्य, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. अगदी गोड हरिभक्तपरायण नागेश्वर महाराज, संजय हां, महाराज, हरिभक्तपरायण नागेश्वर दादा आमचे कायम गोड कीर्तनाला साथ करणारे. त्याचबरोबर संजय महाराज, अगदी गोड तुम्हा सर्वांचा आवाज आहे. अशीच माऊलींची कृपा तुमच्यावर अविरत राहो ही परमेश्वराची प्रार्थना करते. दोन्ही चोपदार दादा, विनेकरी दादा, हां, असा महाराज पाहिजे की असं चोपदार पाहिजे. महाराज असला बोलवायचा म्हणल्यावर चोपदार लागतात माझ्या बाप. त्याच्यामुळे हां, काही माणसं मला म्हणतात, ताई तुम्ही कीर्तनकार वाटत नाही. मग काय पोत्रच वाटते का? माझा प्रश्नच असतो कधी कधी. म्हणजे कीर्तन झालं, आपण कंटिन्यूस फेटा जॅकेट घालून नाही ना फिरू शकत.